तर केबी फिटनेस अनन्य आपण दिव्या ध्रुवी भव्या दिव्य ध्रुवी केवीस फिटनेस संघ बघा बॅटिंग आपण करण्यासाठी सज्ज झालाय. भव्या दिव्य ध्रुवी भव्या ध्रुवी केवीस फिटनेस संघ आपण तर सामना सुरू होतोय. अनिकेत ओ पहिला चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. 2 धावाने खातं उघडलं. तर यावेळेला बॅटर आपण पाहू शकता कोण आहे बॅटर तकदीरने खातं उघडलंय. अनिकेत गोलंदाजी मार्कवर शकला. तकदीर रोहित गोलंदाजी मार्कवर. तकदीर बॅटिंगला ऑन साइडला टर्न केलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषा पार चौकार. हा चेंडू हुक केलाय. पाठवलाय चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअरला क्रेक झोन मधून. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला चौकार. रोहित गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो स्ट्राईकला. तकदीर फुल टॉस हवेमध्ये झेलची शक्यता आहे. रोहितने सांगितलं माझा झेल मी घेणार आहे. बॅटर बाद. तर ऋतिक पाटील देखील आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बोलूया ऋतिक पाटील एक जबरदस्त क्रिकेटर आहे. ऋतिक पाटील कुणाची मॅच बघायला आल्या पहिला आम्हाला सांगा. पवन वायलेची मॅच बघायला आले. क्या बात आहे. ऋतिक पाटील एक जबरदस्त क्रिकेटर आहे. आपल्या एक अग्री समाजाची आपली एक शान आहे. आपल्याला अभिमान आहे या खेळाडूचा. ऑन द टोचच्या माध्यमातून वीरेंद्र सेवाग स्टाईलने अप्पर कटच्या माध्यमातून चेंडूला पाठवून दिलंय. डीप पॉइंट सीमारेषा पार चौकार. काय पाहिजे
रोहित गोलंदाजी मार्क करू शकला. सुनील ओ पुन्हा एकदा वन्स अगेन चेंडूला पाठवलं यावेळेला स्वीप आकावर रिझन मधून सीमारेषा पार चौकार. धाव संख्या 18. शैने आलाय गोलंदाजी मार्कवर. शैने वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक गणितोय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता बेला. रुपेशला आपण पाहू शकता. रुपेश आणि सुनील जोडी पार्टनरशिप बघा. आता 18 धावा धावफलकात लागल्यात. शैने गोलंदाजी मार्कवर P2 मधलं षटक हाताळतोय. नाही तर वाऱ्याचा वेग देखील प्रचंड बघायला मिळतोय. पूल केला यावेळेला पाठवलंय शैन्याला आसमान दाखवलं यावेळेला षटकार. तर पहिल्या चेंडूवरती शैन्याला षटकार मारला. 24 धावा धावफलकात. शैने एंड बदललाय. ओ पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय बघा. जमिनी लगत चेंडू निघून जातो. डॉट चेंडूची समाप्ती होते. हे शैने कमबॅक करणं जाणतोय. 24 धावा दुसरं षटक प्रगती पथावर आहे. शैने मुंडे राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. स्ट्राईकला रुपेश. हो स्विचेट केलाय. घेलची शक्यता. बॅटर बाद. पवन वाहिले आलेत आणि त्यांची मॅच बघण्यासाठी ऋतिक पाटील देखील आलेत बघा. प्रणय देखील आले आहेत. एक नारिवली आपण आता वडवलीवरनं आले आहेत तर एक घारिवलीवरनं आलेत. जगदीश पाटील आमचे नारिवलीचे आहेत ना. नारिवलीची तोफ आज धडणार आहे अध्यक्ष चषक मध्ये. शैने गोलंदाजी मार्कवर. पवन वाहिलेला आपण पाहू शकता. शैने तो पवन. हो पहिला चेंडू पूल केलाय. गॅप मधनं चेंडू चालला या बेला. वाईड डिश लॉंग ऑन सीमारेषा पार चौकार.
धावा. शाईने फुल टॉस टर्न केलाय पुन्हा डाऊन टी ग्राउंड बिडीकडला चेंडू वेगाने चाललाय. संख्या 29. सुनील मुंडे यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. शाईने सुनील ओ बागपडादून पंच केला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हर रिझम मध्ये चेंडू जो पण जातोय फील्ड होतोय चेंडू. एकच धाव. संख्या 30. वैभव बेडेकर यांचं देखील आगमन होतं त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 30 धावा 2 षटकाच्या 15च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. 30. संख्या 30 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता भव्य ध्रुवी केवीस फिटनेस संघाच्या भव्य ध्रुवी केवीस फिटनेस संघाची धाव संख्या आपण 30. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. साकेला बॅटर आपण सुनीलला पाहू शकता. ऑफ केला यावेळेला झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. विनायकाला नवीन 30 धावा. सामना बरोबर झाला तर सुपर ओव्हर खेळली जाणार आहे. अनिकेत हा चेंडू यष्टीरक्षक बीट होतोय. फाईन लेग बीट लॉंग स्टॉपला निघून जातो चेंडू. सीमारच्या पार चौकार. अनिकेत लेफ्ट राऊंड कडे मारा करतोय. हो उंच गेलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. शैने आलाय. हो जजमेंट खूप चांगलं होतं पण झेल ड्रॉप. धाव संख्या 36. धावा डाग फलकाती लागल्यात. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला आपण पाहू शकता यावेळेला विनायक लेफ्ट राऊंड दगड मारा करतोय. चांगला चेंडू तर खोल टप्प्याचा चेंडू. बॉलर बॅक टू ड्राइव्ह. डॉट चेंडूची समाप्ती.
अनिकेत लेफ्ट राऊंड तिकडे मार्ग होता शाकला विनायक शॉट ऑफ लेनचा चेंडू होता पूल केलाय लाल चेन आहे तिथे चूक होणार नाही बॅटर बाद खूप 36 वरती अजून एक विकेट जातोय अनिकेतने या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत बंटी आले स्ट्राईक एंडला 6 धावा दिले त्यांनी यष्ट्या उद्ध्वस्त अजून एक सफलता मिळते बंटी गेले बंटी आले पवन बाद झाले आहेत कदाचित धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात ते बाद झालेत सुरू झालेत नवीन गोल आपण आता बॅटर टिनू गोलंदाजी मार्कवर झेलची शक्यता आहे झेल सुटलाय षटकार आला की चौकार षटकार
हा चेंडू या वेळेला आपण तर इथे देखील मोठा फटका मारायचा होता. डॉट बॉलची समाप्ती. टिनू कमबॅक करतोय बघा. हा चेंडू उंच गेलाय आणि गेला देखील सीमारेषा पार. षटकार. एकूण 50. नितीन काळ जरा 1 मिनिट यायचं समालोचन कक्षामध्ये. नितीन काळ. यदूला आपण पाहू शकता. यदूने पहिल्याच मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. 49 झालेत. हो चांगला चेंडू खोल टप्प्याचा डाऊन दी ग्राउंड. मिड ऑन चेंडू चालला लॉंग ऑन ला. 2 धावा कंप्लीट. धाव संख्या 50 कंप्लीट. भव्या ध्रुवी केवेस फिटनेस संघाच्या 51 धावा झाल्यात. अंतिम षटक कोण घडतं पाहिजे. अनिकेत येतोय. यदू मुंडे यांनी जर 2 षटकार मारले तर संजय मुंडे याच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अनिकेत. हो चांगला चेंडू म्हणता येणार नाहीये. पंच वाईट चिकून करताय. धाव संख्या धाव फलकाती 52 धावा. यदू मुंडेसाठी संजय मुंडे याच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज 2 षटकासाठी. चेंडू ऑन साइडला टर्न की स्वीपच्या माध्यमातून पाठवून दिलाय. सीमारेषा पार. षटकार. अठ्ठावन्न धावा. अनिकेत होल ऑफ केला. या वेळेला झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. रोहित काय करतोय आज. धाव संख्या धाव कधी 60. रोहित मला वाटतं थोडस नाराज दिसत आहेत. झेल सुटतात त्यांच्याकडनं. अनिकेत पुन्हा एकदा उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. तिसरा झेल ड्रॉप. यदू भाऊला आपण आता संजय मुंडे याच्याकडे 2 षटकार 1000 रुपये. आपण धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. 3 बॉल बाकी आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे.
नाही, रोहितने 3 झेल सुटलेत आज रोहितकडनं आता या मॅचला. अनिकेत तू यदू पंच वाईट चिकून करताय. धावसंख्या धाव फलक त्याकडे पाहू शकता या बेला 62 धावा. वाईट धावसंख्या 63. भव्या ध्रुवी केवेस फिटनेस संघाच्या भव्या ध्रुवी केवेस फिटनेस संघाची 63 धावसंख्या. शेवटच्या षटक प्रगतीपथावर. ओ चांगला चेंडू फुल लेन डिलिव्हरीचा बाटा निघून जातो. डॉट चेंडूची समाप्ती. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. उंच चेंडू गेलाय. झेलची शक्यता आहे. 3 वय चूक होणार नाही. बॅटर बाद. अंतिम चेंडू शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. लेग बायच्या स्वरूपात 64 धावा आणि 65 धावांचं लक्ष असणार या वेळेला. पण तर अनन्य माहिर 11 संघासमोर. चौसष्ट धावा केल्या त्या भव्या ध्रुवी केव्हीएस फिटनेस संघाने 64 आणि 65 धावांचा पाठलाग करायचा तो अनन्या महिरा 11. चला टॉस साठी या सारांश 11 आणि नीता स्फूर्ती. चला टॉस साठी या सारांश 11चे कॅप्टन आलेले नरेश, नीता स्फूर्तीचे कॅप्टन निल्सन.
चला यानंतर मॅच पाहायला मिळेल सारांश 11 विरुद्ध नीता स्फूर्ती. टॉस झालाय का नाही उडवत आहेत नाही. स्कोरर कुठे गेले टिनू पाणी द्या आम्हाला थोडं. हा गरम पाणी नको रे. सारांश 11 ने टॉस जिंकलेला आहे. संजय मुंडे यांनी बघा ATM खुला केला आज. या दिनातला 2 षटकांसाठी 1000 रुपये सुद्धा लावले होते. त्यांनी सकाळी लावले होते आताही लावले होते. आणि त्यांची कन्या मॅच बघते मला वाटतं. तिने लगेच सांगितलं बाबा पैसे भरपूर लावतायत. नाही ATM खुला केलाय. नाही आकाशन म्हटल्यानंतर महिला वर्ग सुद्धा सामना बघतात सपोर्ट करतात. कारण की ऑक्शन सोहळा सुद्धा ज्यावेळी रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. आकाशन सर्व महिलांनी ऑक्शन केलं होतं खेळाडूंचा. गावात रॅली तुम्हाला पाहायला मिळाली. चा पाठलाग करायचा आहे तो अनन्या महिरा 11 या संघाला. यानंतर सारांश 11 विरुद्ध नीता स्फूर्ती. सारांश 11 ने टॉस जिंकलेला आहे पुढच्या मॅच मध्ये. बॉल बॉल द्या ना. आतमध्ये आतमध्ये गाडी का कार कार काच ओके काच फिरवा ना. काच फिरवा. तेजस उर्फ टिनू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. गंगाराम मुंडे बघा सामना एन्जॉय करतायत. किशोरला तुम्ही पाहतायत की ह्या गावामध्ये आम्हाला किशोरांचे खूप चांगले रिलेशन नेहमीच राहिलेले आहेत. फक्त क्रिकेट पुरता नाही क्रिकेटच्या नंतरही सीझन ज्यावेळी लालचंद मुंडेला बॅक टू बॅक 2 षटकार मारले बघा. संजय मुंडे यांच्याकडनं दिव्यांग यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. लालचंदसाठी दिव्यांग यांच्याकडनं बघा 1000 रुपये. किशोर मुंडे नेहमी स्पर्धा संपल्यानंतर सुद्धा वर्षाच्या 12 महिने आमच्या संपर्कात असतात. हेच तर कमवलंय की तुमच्याकडे नाती जपणं खूप गरजेचं. मैत्रीचं नातं खास करून. एकच धाव मिळाली बघा. सिंगलने खातं उघडलं जातं ते अनन्या महिरा 11 संघ तुम्ही पाहतायत. भव्या ध्रुवी KVS फिटनेसने 64 धावा केल्या. काय जबरदस्त धावा सुरुवातीला नव्हत्या मात्र धावा वेगाने आल्या. नाही आता इतकी गरमी आहे ना बाळू पाटील. जेवण नसलं एक टायमा चालेल पण पाणी पाहिजे. म्हटलं ना पाणी जास्तीत जास्त शरीरात तुमच्या जास्त प्रमाणात असणं गरजेचं आहे. संदीप भाणे यांचे कौतुक करेल. आमच्या विनंतीस मान देऊन वेळेवरती इथे आले आणि या दरम्यान पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. टिनूच्या बॅट मधून आलाय 6
विनायक 3 मोठं काय दाखवत आहेत तिसऱ्या ओव्हरमध्ये हवा आहे का ओके नाही एका सेंडने स्पर्धा आहे मला वाटलं त्यामुळे ते रणनीती वेगळी वापरतायत का नाही पण ती बघा डावखरे आताचे गोलंदाज आहेत कारण अगासन प्रीमियर लीगमध्ये सर्वात जास्त बोली कोणाला लागली असेल तर बंटी 10,500 पॉईंट आणि खूप चांगल्या पद्धतीने ऑक्शन सोहळा मला वाटतं त्या ऑक्शन सोहळ्याचे अँकर विराज मुंडे होते हलकीशी झलक आम्ही पाहिली होती व्हिडिओमध्ये चला 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 फास्ट घ्या पंचाने या मॅच नंतर भोजन करायचे सातच धावा दिल्यात बघा विनायक आलेत गोलंदाजी करण्यासाठी चला थोडंसं फास्ट घ्या पुढच्या मॅचचा टॉस झालाय सारांश 11 मध्ये नीता स्मृती कारण यातून जो संघ जिंकेल तो थेट आगासन प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल तो सेमीफायनल मध्ये म्हणजे यानंतरची मॅच करो या मरोय सारांशी देवाने नीता स्मृतीमध्ये जो संघ पराभूत होईल तो आगासन प्रीमियर लीगच्या बाहेर जाईल म्हणजे त्या मॅच पासून नॉकआउट सिस्टम सुरू होईल फायनलला पोहोचल्यानंतर एक ट्रॉफी मिळणारच आहे बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी सायकल आहे मालिकावीरसाठी टीव्ही आहे बेस्ट फिल्डरसाठी आपण पाहिलं तर मिक्सर मग अजून काय पाहिजे प्रीमियर लीगमध्ये त्यासाठी विराटचं आम्ही कौतुक करू मात्र बिमर बॉल आहे नाही बिमर बॉल आहे भरपूर वरती बघा ना लेग अंपायरचं मी कौतुक करेल बघा 3 धावा मिळाल्यात फ्रीट लालचंद साठी आता फ्रीट असेल हा बॉल काल लालचंदने बघा अध्यक्ष चषक जी स्पर्धा सुरू आहे निघू बामाली येते तिथेही मॅन ऑफ द मॅच घेतली होती अक्षरशः संघ पराभवाच्या छायेखाली होता आणि त्यानंतर फ्रीटचा बॉल आहे नाही फिल्डरलाही माहिती आहे ना फ्रीट आहे 3 धावा धावून घेतल्या बघा काल आम्ही 40+ ची मॅच बघितली वाडेकर आणि संद 5 धावा 40+ काढून धावून घेतल्या 6 बॉल 13ला पहिल्याच बॉलवरती त्यामुळे संद 40+ आणि आगासन 40+ सुपर 8 मध्ये पाहायला मिळेल विनायकचा पुढचा बॉल सैन्याने हा बॉल पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार सैन्याला बघा आगासन प्रीमियर लीग मध्ये व्हाईट कार्ड एंट्री मिळाली या संघामध्ये आणि तिचं सोनं करायचंय त्याला हाई धमाका आहे हाई बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर सिक्सर प्रश्न पडला की बंटी का ना आले दुसऱ्या ओव्हर मध्ये विनायक आले आणि बघा ना विनायकला आता मार पडतो या मॅच मध्ये 25 धावा झालेत विकू काय सांगत होते की बाबा इतका मार नको खाऊ कारण ही सेमीफायनलची मॅच आहे बघा विकू आताच माहिती मिळाली दिल्ली रिटर्न प्लेयर आहेत शॉर्ट प्लेनचा बॉल होता गॅप मध्ये नाही आणि बघा मिड विकेटला झेल टिपलाय सैन्याने थोडीशी घाई दाखवली डॉक्टर राजीव थोरात सरांचं आगमन झालंय त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आगासन प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा पार पडला होता खरं तर सैन्याला हाही षटकारच मारत होता बॉल चांगला नव्हता ताकद कमी पडली असं वाटतंय मला आता
असं वाटलं तर ज्या प्रकारे विनायकचा बॉल होता षटकारच मारायचा होता. वन टू गो. 5 बॉल. नाही पहिला नो बॉल बघा लक्षात घ्या. नंतर 3 धावा 6 धावा षटकार आणि आऊट. 4 बॉल आहेत. 4 बॉल आहेत. क्या बात आहे बघा. 2 बंधुराज आता मैदानाच्या आतमध्ये आणि बघा संजय मुंडे यांच्याकडनं पारितोषिक आहे 1000 रुपये. बॅक टू बॅक 2 षटकार. नाही संजय मुंडे सुद्धा भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. नाही मगाशीच मी उल्लेख केला ना सैन्या आऊट झाले तोही षटकाराचाच बॉल होता. आता सैन्याची ताकद कमी पडली. ते 29 म्हणजेच काय 36 करायचे आहेत. 19 बॉल 36. मॅच ऑन. नाही विनायकने मगाशी विराजने काहीतरी हात केला. त्यांनी वेगळा हात केला. एक्झॅक्ट काय घडलं आम्हालाही समजलं नाही. त्यांनी 3 बोट दाखवली. मला वाटलं बंटी 3ऱ्या ओव्हरमध्ये येतील. तोपर्यंत मॅचही राहिली पाहिजे ना. 19 बॉल 36 आणि या काय षटकार. नाही सुनील मुंडे काय सांगतात बघा. एक मिनिट चौकार आहे का. नाही बघा हरकत नाही. बघा वेळ आहे. बॉल कुठे पडलाय बघा बाळाराम. नाही फिल्डर सुद्धा सांगतील ना काय. आणि 18 बॉल मध्ये आता 32 करायचे आहेत. मॅच होती कुठे मॅच आली कुठे. विनायकने ओव्हर घेतली ना इथून मॅचला कलाटणी मिळाली. 26 धावा दिलेत बघा. त्यामुळे विकू बघा ना किती नाराज आहेत. नाही आता दीपेश नाराज होऊन काय फायदा आहे. 26 गेले आहेत ऑलरेडी. रोहित बघा स्वतः गेले बॉल बघायला आता. नाही त्या एंडला ऑल इंटर नाही आहे त्यामुळे जाऊ शकता तुम्ही. 2 षटकात 33 झाले आहेत. त्यामुळे पवन वाहिलेला आता प्रश्न पडलाय काय करायचं काय. नाही बंटीचा वापर का नाही केला. सर्वात जास्त ज्या गोलंदाला बोली लागली होती 10,500 पॉइंट. नाही आता आले बघा ना बंटी. नाही अजूनही बंटी सांगते मॅच संपली नाहीये. 18 बॉल 32 पाहिजे. काहीच नाही भेटणार. हे सिद्धी करायची गाडी तुझी आहे. सिद्धी करायची गाडी नंबर कवा रिटर्न दिला नाही बोलतो. 18 चेंडू 32 धावांची गरज आहे आता. लालचंदला माहिती आहे मॅच जवळजवळ 5 आपल्या खेम्यात आलेली आहे. मात्र विराज मुंडे काहीतरी कानमंत्र देऊन आलेत. नाही तरी कानमंत्र आधीच दिला होता की बंटी 2ऱ्या ओव्हरमध्ये यायचे. मात्र विनायकला आत्मविश्वास होता ना त्याने 26 धावा दिल्या. नाही क्रिकेटमध्ये आत्मविश्वास पाहिजे. 2 बंधुराज बघा लालचंद मुंडे आणि दुसऱ्या बाजूला गणेश मुंडे आहेत. गणेश मुंडे बघा ना वारंवार संजय दादा ड्रिल करून बघतायत की एक्झॅक्ट काय करायचं आपल्याला. आता 18 बॉल 32 करायचे आहेत ना. नाही संजय मुंडे भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी केली. लेजंड क्रिकेटर. आणि आपल्या ग्रामीण क्रिकेटचा जर इतिहास जर तुम्ही ओलांडून पाहिला तर सर्वात मोठ्या ट्रॉफीची सुरुवात कोणी केली असेल तर आगासन गावाने. आणि हा चेंडू उंच गेलाय. मात्र बघायचं गणेश काय बघत राहिलेत. नाही पवन काय करतायत. नाही कदाचित
नाही गणेश बघा ना, गणेश काय लालचंद एकदा रनआउट झाले ना आता उंबारलीला. 2 धावा इथे मिळाल्यात. धावा झाल्यात 35. 17 बॉल 30. पवन इतक्या वेगाने आलेत की बॉल त्यांच्या डोक्यावरून गेला. नाही माटे त्यांच्याकडे आणि विराज सांगतात अजूनही बॅट्समन नाहीयेत. लालचंदने हा बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. अजून एक षटकार आला संजय मुंडे यांच्याकडे 1000 रुपये. आणि आता 16 बॉल मध्ये फक्त 24 करायचे आहेत. आज कट केलाय बॉल थोडासा पडल्यानंतर बाहेर निघालाय. 15 बॉल 24 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 15 चेंडू 24 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. संजय मुंडे यांच्याकडे बॅक टू बॅक 2 षटकार 1000 रुपये. इथे लालने असं वाटलं की चूक केली, म्हणजे फिल्डर काय करतायत. नाही झेल थोडासा कठीण होता. म्हणजे कठीण झेल पकडावं लागतात ना. नाही कठीणच झेल होता संजयचा, मात्र यश तिथे होते का. ओके. बंटी बघा किती नाराज आहेत, कारण त्यांना माहिती आहे लालचंदची विकेट या मॅच मध्ये. मॅच बॉल आलाय बघा लालचंद. 14 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. टीम अनन्या, महिरा 11, ओमकार पाटील आणि टिनू बेडेकर या संघाचे संघ मालक आहेत. 14 चेंडू 23 माग नाहीयेत. कारण इथून 30 षटक प्रगतीपथावर आहे. 14 चेंडू 23 धावा. आणि इथे बंटीकडनंही झेल सुटलाय. एकच धाव मिळाले. 13 चेंडू 22 धावा. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलतंय बघा ना. गणेश प्रयत्न करतायत. नाही बाळू पाटील गणेशची बॉडी आपण जर पाहिली असं वाटतं की लांब लांब षटकार मारतील. नाही म्हणजे बॅटवर बॉल येत नाही. त्याचं कारण बंटी जरा थोडंसं ऑफ कटर टाकतात, कधी लेग कटर टाकतात आणि त्यामुळे फलंदाजाला अडचण येतात. 13 बॉल 22. बघा खेळाडूला किती विश्वास आहे की वागता येणार नाहीये. 2 धावा इथे मिळाल्या तरी धावा झाल्या आहेत 45. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. पाणी घेऊन जायचे. 12 बॉल मध्ये आता फक्त 20 करायचे त्या मॅच मध्ये. अनन्या, महिरा 11 या संघाला 12 बॉल 20. पाणी दिलंय. चला पाणी दिलंय. बघा मला वाटतं विराज गेले होते ना. पाणी दिलंय. हवं असेल तर मागणी करा, असं नाहीये. आणि ऊन भरपूर आहे मित्रांनो, पाणी मिळेल. आता नसेल तर मॅच सुरू करा. 12 चेंडू 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. पुढची मॅच सारांश शिलेवन विरुद्ध नीता स्मृती. करो या मरो, म्हणजे हरला तर या स्पर्धेत बाहेर. विराज बघा पाणी हवंय. ओके. नाही विकू बघा ना, विकूला मला वाटतं रणनीती आखायची, त्यामुळे पाणीची मागणी करतायत. नाही पाणी असेल तर घेऊन जा. विकू गुरुनाथ मुंडे बघा रणनीती काहीतरी चेंज करतायत. नाही कदाचित मला वाटतं 4थ्या ओव्हरमध्ये दीपेश मुंडे येतील बॉलिंगला. 12 बॉल 20. गणेश मुंडे आणि लालचंद मुंडे बघा ना संजय दादा वारंवार चर्चा करतायत. नाही 2 भाऊ आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्यांना माहिती आहे 12 बॉल 20 आपल्यासाठी माग नाहीयेत. नाही गणेशला काय करायचंय तर वारंवार स्ट्राईक रोटेट करायची लालचंदकडे, कारण लालचंद यावर्षी फॉर्म मध्ये, कारण काल त्याचा दिवस खूप चांगला दिवस गेला. अध्यक्ष चषक निघूची स्पर्धा तुम्ही पाहताय, संदीप पाटील यांची स्पर्धा. तिथेही 2 मॅच मध्ये आपण पाहिलं. पहिल्या मॅच मध्ये 47, दुसऱ्या मॅच मध्ये 10. आता दुसऱ्या मॅच मध्ये लालचंद हिट विकेट झाले होते आणि त्यामुळे नक्कीच खेळाडू थोडेसे नाराज झाले. चंद्रकांत पाटील येतात बघा, फ्लेक्झिबल क्रिकेटर. नाही फिटनेस बघा ना आजही कसं आहे. आय थिंक मला वाटतं KVS जिम मध्ये जातात ते. नवसाला पावणारा गणपती आम्ही बऱ्याच वेळा गेलेलो आहे चंद्रकांत पाटील यांच्या घरी, आणि बॉलिंग करण्यासाठी आलेत रुपेश.
12 बॉल 20. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. या ओव्हरमध्ये 7-8 धावा आल्या तर शेवटचं षटक पुन्हा बंटी येऊ शकतात. त्यामुळे ही रणनीती असेल. नाही, गणेश मुंडे अजूनही संघर्ष करतायत बघा. 11 चेंडू मध्ये 20 करायचे आहेत. फिटनेस चांगला आहे, मात्र चेंडू बॅटवर आला तर कदाचित षटकाराची मोहर लागेल. खरे फलंदाजासाठी हवा सुद्धा पोषक आहे. 11 बॉल 20. आणि फलंदाज बाद. 10 चेंडू आणि आता 20 धावांची गरज. पहिलाच बॉल मात्र रुपेशचं कौतुक करेल. 12 बॉल 20 ची गरज असताना 3 चेंडू डॉट आले. तुम्हाला काय करायचं होतं तर पहिल्याच बॉलवरती 1 धाव घेऊन लालचंदकडे स्ट्राईक रोटेट करायचे ते करता आलं नाही. गणेशला ते आता करता येत नाहीये. फलंदाज सन्मानला सेकंडला सन्मान. हाई चेंडू डॉट आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाल्याने हा फायदा असतो. ज्यावेळी ऑफिशियल पंच असतात तेव्हा वाईटची मागणी जरूर केली, मात्र योग्य बॉल आहे. 8 चेंडू 20 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 12 बॉल 20. आणि लालचंद हाच विचार करत असेल की 13 बॉल 22 ज्यावेळी पाहिजे होती तेव्हा एकच धाव घ्यायला पाहिजे होती, असा विचार आता लालचंद करत असतील कदाचित. 4 बॉल मध्ये रुपेशने एकही धाव दिली नाहीये. आता वाईट आहे, जास्त बाहेर आहे, हा भरपूर बाहेर आहे बघा. बिंदास तकदीरचे मी कौतुक करेल, त्यांनी लगेच सांगितलं ही खेळाडू ती तुमच्याकडे पाहिजे. आणि आता बरेचसे गोलंदाज लगेच सांगतात की हाही वाईट नव्हतं, मात्र हा बॉल जास्त बाहेर आहे. 8 बॉल 19. आता हातात बॉल आहे, कसं धावणार. 7 बॉल 19 बघा. 5 बॉल लालचंदला स्ट्राईक आली नाहीये. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. मॅच आली होती जवळपास. 7 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. रुपेश चांगली गोलंदाजी करतात. मॅचला टर्निंग पॉइंट षटक आहे रुपेशचं. काय गोलंदाजी केली बघा. 12 बॉल 20 ची गरज असताना फक्त वाईटची धाव दिली. म्हणजेच काय तरी बॅटने एकही धाव दिली नाहीये. रुपेशने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय. तो टीम आपण पाहतोय भव्या ध्रुवे केव्हीएस फिटनेस या टीमला. ऋण होते बघा, मात्र त्यांनाही प्रमोट केलं नाही. मगाशी त्यांच्या काही बॉल बॅटवर आले होते. जो फलंदाज चालतो त्याला तुम्हाला चालवावं लागतं. क्रिकेटचं हेच तर दस्तूर आहे मित्रांनो. 6 बॉल 19 आता करायचे. आणि आता बघा बंटी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. बंटी या मॅच मध्ये घंटी वाजवतील का अपोजिट टीमची बघायचे. सहा चेंडू 19. पूर्वी बाळू पाटील हात धुवायला पाणी नसल्यावर आपण हाताला माती लावायचो. 6 चेंडू 19. हवेचा वेग प्रचंड आहे. बंटीलाही माहिती आहे, त्यामुळे ऑप्शनच्या बाहेर ते बॉल पिचिंग करतायत. 6 चेंडू 18. अजूनही मॅच संपली नाही मित्रांनो. लालचंद आहेत ते कधी मॅचला कलाटणी देतील. 3 षटकार जर त्यांनी मारले तर संजय मुंडे यांच्याकडे 1000 रुपये सुद्धा मॅच जिंकून दिली तर. नाही, अपील हलकस केलंय. 5 बॉल 18.
5 चेंडू 18 धावांची गरज. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. या बॉलवरती एखादा षटकार चौकार आला लालचंदच्या बॅटमध्ये तर मजा येईल या मॅच मध्ये आणि ती क्षमता आहे लालचंद मुंडेकडे. नेहमीच चर्चेत असतात लालचंद मुंडे. 40+ असो, प्रीमियर लीग असो, 5 बॉल 18. फिल्डिंग मध्ये चेंजेस. IPL ची धून ऐकायला मिळते. हा बॉल बरोबर स्क्वेअर लेगच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद. 4 चेंडू आणि आता 18 धावांची गरज. मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 20 करायच्या होत्या. आता 4 बॉल मध्ये 18 करायचे म्हणजे डॉट बॉल बघा किती आले. काय कमबॅक केलं या मॅच मध्ये आपण पाहिलं तर. भव्या, ध्रुवी, KVS फिटनेस, विराज मुंडे लीड करतायत. कोचिंगची भूमिका ते बजावतायत. 4 चेंडू मध्ये 18 करायचे आहेत. जास्त बाहेर आहे. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. 4 चेंडू 17 धावा करायचे आहेत. योग्य डिसिजन संदीप भाणे सर तुम्ही पाहतायत. मॅन फ्रॉम आडिवली. आत्ताच आडिवली गावामध्ये बाईक आली. पप्पू भाणे 40+ 154 धावा. 4 चेंडू 17. हाही चांगलाच बॉल आहे. आता 3 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. मी मगाशीच उल्लेख केला बंटी या टीमचा चांगला गोलंदाज आहे कारण सर्वात जास्त बोली या खेळाडूवरती लागली होती. 3 चेंडू 17 धावा. नाही दीपेशच्या फिल्डिंग मध्ये बघा ना चेंजेस करतात म्हणजे त्यांना थोडंसं डीप मध्ये जावं लागतंय. आता सूरज थोडेसे खुश दिसत आहेत कारण 3 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. दीपेशला ठेवलंय बघा. आता ते काय फुटबॉल खेळतात की काय. 2 बॉल 13. 2 बॉल 13. 2 षटकार आला तर सुपर ओव्हर. नाही दीपेश भरपूर दिवसांनंतर क्रिकेट खेळतात ना त्यामुळे थोडंसं फुटबॉल नाही. यावर्षी आगासन रेग्युलर संघामध्ये सुद्धा संधी मिळाली त्यांना. चला पुढच्या दोन्ही टीम सज्ज राहायचे. सारांश 11 आणि नीता स्मृती. आगासनचा राजा नवसाला पावला. चंद्रकांत पाटील 2 चेंडू 13 धावा. उदय दादा बघा सामना एन्जॉय करतायत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आणि काय घडलंय बघा. नाही उदय दादा ही मॅच जर आपण पाहिलं 12 बॉल 20 ची गरज होती आणि आता 1 बॉल 13 वरती आली आहे. म्हणजे यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो. भव्या, ध्रुवी, KVS फिटनेस संघ आता फायनलच्या दिशेने वाटचाल करतोय. नाही टिनूकडे एक संधी असेल आणि याच बरोबर भव्या, ध्रुवी, KVS फिटनेस संघ पोहोचला या स्पर्धेच्या फायनल मध्ये. या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय. सूरज मात्रे आता भरपूर